परमेश्वराभ्यं नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटिधरा कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझ विहीन शंभो माझ कोण तारे तुझ विहीन शंभो माझ कोण तारे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। जयंची केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधो श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता नमनाधीश्वरी जी ब्रह्मयाची निज कुमारी तिच्या मस्तक चरणी फलितसे शरवेंद्र समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते। पुंडलीकधारी श्री ज्ञानदेव पन्मरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की आदि जगत मुक्ताबाई ब्रह्मदेश्वर भगवान भगवान महाराज अनंत कोटी ब्रह्मांडना अकार करुणा वरुणालय भक्तमंचित कल्पतरुदयागण भगवान पंढरीश पांडुरंगाच्या असीम कृपेने थोर साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने या पुण्य पावन नगरीमध्ये गेल्या 3 दिवसापासून आपण जी कथा श्रवण करत आहोत संतांचा जो कथेचा जागर या ठिकाणी होत आहे। ज्ञानोबरायांचं जीवनचरित्र आपण श्रवण करत आहोत। माऊली ज्ञानोबराय यांचं जीवन चरित्र काल आपण बघितलं
की माणसाला बघितल्यानंतर इतक्या यातना होतात, त्या माऊलींना किती यातना झाल्या असतात. अलौकिक दिव्य चरित्र आपण श्रवण करत आहात. आज या ठिकाणं सुंदर सातसंगत सर्व मंच या ठिकाणी आहेत. मी सर्वांचे धन्यवाद करते. त्याचप्रमाणे गोड साऊंड सिस्टीम, शूटिंगसाठी विनोद भैया आणि आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांची आरती आहेत आमचे सुनील भैया या ठिकाणी आलेले आहेत. गमे बहिणी आणि भैया त्यांचे देखील धन्यवाद करतो. आणि कथेला प्रारंभ करू. एकदा मोठ्या प्रेमाने सर्वांनी भजन करायचं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई गणात नामदेव तुकाराम. टाळी वाजवा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई गणात नामदेव तुकाराम. एक नामदेव तुकाराम.
महाराज की जय जय वाह, आनंद वाटला. सुंदर असं भजन. काल आपण बघितलं माऊली ज्ञानोबराय त्यांचे आई वडील निघून जातात आणि ज्या वेळेला आई वडील निघून गेलेत त्यानंतर निवृत्ती दादा सकाळी सकाळी उठतात आणि उठून ते बाहेर जातात. पक्ष्यांचा किलबिलणारा आवाज त्यांच्या कानावरती येतो. गाईच्या गोठ्यात जातात. गाय एकदम शांत आहेत महाराज. त्या गाईला रोज रुक्मिणी मातेचा स्पर्श व्हायचा. गाय अगदी शांत आहे. जी गाय सकाळी सकाळी अंबरायची, जिला रुक्मिणी मातेचा स्पर्श व्हायचा, जिला रुक्मिणी माता चोळायची, त्या गाईला आज रुक्मिणी माता दिसत नाही. ती गाय शांत आहे. म्हणून मग इकडे तिकडे बघितलं, कुठे गाई दिसत नाही. म्हणून बाळकृष्ण समोर आले. बाळकृष्ण समोर एक पात्र होतं. दोघांचे 2 ताट, ताटामध्ये अन्न तसंच सोडलेलं. एकही घास खाल्लेलं नाही. निवृत्त दादांना निश्चित कळालं काहीतरी घडलेलं आहे. म्हणून मग समोरच एक अशी चिठ्ठी ठेवलेली होती. ती चिठ्ठी घेतली महाराज आणि ती चिठ्ठी ते निवृत्ती दादा वाचतात. वडिलांनी लिहिलेलं होतं, निवृत्ती, आम्ही चाललो देहांत प्रायचित्त घेण्याकरता. तुम्हाला जो संन्यासाची मुले म्हणून संबोधलं जात आहे ते यापुढे तुम्हाला भोगावं लागू नाही. म्हणून आम्ही देहांत प्रायचित्त घेतोय. महाराज दोन्ही नयनाला धारा लागल्या. निवृत्त दादा रडतात. ज्ञानोबराय उठले. ज्ञानोबरायांनी ऐकलं, बघितलं, वाचलं. दोघही जण रडतात. गळ्यात गळ्या घालून दोघही जण रडतात आणि पुढचं पत्र वाचायला सुरुवात केली. निवृत्ती दादा पुढं वाचतायत का आता आम्ही जातोय, पण तूच आईबाप होऊन सर्वांना प्रेम दे. त्यांचे आईबाप हो. महाराज 2 क्षण डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहेत आणि आता अश्रू दोन्ही डोळ्यांनी हातांनी पुसून टाकले आणि ज्ञानोबरांना सांगतात, ज्ञाना सावर स्वतःला. अरे आपण दोघं तर मोठे आहोत, पण सोपाना आणि मुक्ता हे लहान आहेत. आईने सांगितलं होतं, आईचे ते शब्द, आई जे घास भरवता सांगायची, मुक्ताला हा घास भरवायची सवय आहे ना, मी जर कधी नसले तर माझ्या मुक्ताला तू घास भरवत जा. आणि मग डोळे दोघांनी पुसले महाराज. आणि सोपान काका उठतात, मुक्ताबाई उठतात. मुक्ताबाई गलबला इकडे तिकडे बघते, कुठेच दिसत नाही माझी आई. म्हणून विचारते, सोपान काका विचारतो, दादा अरे कुठे गेली असणार आई, आई कुठे गेली असेल, कधी दिसेल, कधी येईल. आणि ज्या वेळेला त्यांना कळतंय, दोघही जण रडतात. आपले आई वडील आपल्यासाठी देहांत प्रायचित्त करतात. सोपान दादा सांगतात, त्यांचं देहांत प्रायचित्त कधीच व्यर्थ नाही गेलं पाहिजे. मुक्ता शांत हो, सोपाना शांत हो. मुक्ताबाईंनी डोळे पुसले महाराज. मुक्ताई साहेबांनी डोळे पुसले आणि सोपान काकांनीही डोळे पुसले. आणि आता जीवन जगायला लागले. त्या सिद्ध बेतेच्या त्या झोपडीमध्ये एक लहानशा कुटियामध्ये ते राहत आहे. उदरनिर्वाह कसा करावा. आई वडील होते, डोक्यावरून हात फिरवलं तरी पोट भरून जायचं महाराज. आता ज्ञानोबरायांनी झोळी काखेमध्ये अटकावी आणि भिक्षा मागण्याकरता सिद्ध बेटावरच्या काही ठिकाणी मागण्याकरता जावं आणि भिक्षा मागावी. आळंदीमध्ये जावं महाराज. भिक्षा मागण्याकरता
वडिलांनी आईने देहांत प्रायचित्त घेतलंय, अजूनही त्या समाजाला त्याचं काहीच गांभीर्य नाही. ज्ञानोबराय गेले आणि सांगतात माय भिक्षाम देही, भिक्षाम देही. ज्या वेळा कानावरती शब्द आला, एक वेळेला दोन वेळेला, तरी सुद्धा घरातून कोणी बाहेर येत नव्हतं. तिथे नाही महाराज आता पुढे निघाले, पुढे गेले, आवाज दिला भिक्षाम देही. एक बाई हातामध्ये वाटीमध्ये काहीतरी घेऊन आली देण्याकरता. आता झोळीमध्ये वाढणार महाराज, पण तिचे जे पती होते ते बाहेर बसलेले होते. अरे कोण तुम्ही? अरे संन्यासाची मुले, कस काय तुम्ही हे वाटवण्याकरता आले? महाराज धाड दिशी ज्ञानोबरायांच्या गालावरती थप्पड मारावी त्या माणसाने. ज्ञानोबरायांच्या गालावरती थप्पड मारली तरी सुद्धा ज्ञानोबराई शांत आहेत महाराज. अहो आमच्या आई वडिलांनी आमच्या करता देहांत प्रायचित्त घेतलं हो, देहांत प्रायचित्त घेतलं हो. अरे देहांत प्रायचित्त घेतलं म्हणजे काय? तुम्हाला सुद्धा शिक्षा व्हायला पाहिजे, त्याने काही होत नसतं. ज्या वेळेला ते बोलायला लागले माझे ज्ञानोबरायांना, कोण कशा शब्दात, कोण कशा शब्दात, काहीच वाटत नाही महाराज, पण स्वतःला ते सांभाळतात. पण ज्या वेळेला आई वडिलांविषयी बोलायला लागले आणि आई वडिलांविषयी बोलतात आणि आई वडिलांविषयी ज्या वेळेला ऐकतात, कानात गरम तेल टाकावं अशा वेदना व्हायला लागल्या महाराज. आले महाराज, आल्यानंतर कोणी झोळीत शेण टाकावं इतकेशा मुलाने माझ्या ज्ञानोबरायांचा छळ कराव्या आणि आल्यानंतर कुटियाचा दरवाजा बंद करून घ्यावा माझ्या ज्ञानोबरायांनी आणि मुक्ताईने अभंग बोलावे. ऐकत नाही, बोलावं, सांगावं. माझे ज्ञानोबराय बाहेर येत नाही. ज्ञानोबरायांची समजूत माझी मुक्ताबाई काढते आणि मुक्ताबाई समजूत काढते. ज्ञानोबराय समजत नाहीत महाराज. कुटियामध्ये जाऊन बसले आणि कुटियामध्ये जाऊन बसल्यानंतर डोळ्याला अश्रूच्या धारा आहेत महाराज. काय करावं? ज्यां करता माझ्या आई वडिलांनी प्राणत्याग केले, अजूनही आमच्यावरती तेच होत आहे आणि होतं आमच्यावरती. काही अवघड नाही. मुक्ता, अगं मला काही बोललं असतं तर मी सहन केलं असतं ग, पण माझ्या आई वडिलांना मला हे सहन होत नाही, मला हे सहन होत नाही महाराज. या ठिकाणी सलीम मामा शेख यांचं आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीने मामांचं स्वागत करते. स्वागतम सुस्वागतम, स्वागतम देवा, स्वागतम. ताली वाजवा. जय हो. स्वागतम देवा,
हरिओम. सॉरी, काय सांगत होते? गेले विसरून. कथा करू का सुरू पहिल्यापासून? मुक्ताई आई साहेब, ज्ञानोबराय हातमध्ये ताटी उघडत नाही आणि मुक्ताबाई विनवणी करते. महाराज ज्ञानदेवा, तुम्ही स्वतः ज्ञान आहात आणि तुम्ही जर असे बंद होऊन बसले तर कसं होईल? तुम्ही बाहेर यावं. कुठे उघडावी? अत्यंत व्याकुळीस येतात महाराज. योगी पावन मनाचा, योगी पावन जय हो. योगी पावन मनाचा, योगी पावन काकोळतीस येतात आणि हे अभंग ऐकल्यानंतर तिथं ज्ञानोबरायांचे डोळे डबडबतात महाराज. आणि ज्ञानोबराय ताटीचा दरवाजा उघडतात. ताटीचा दरवाजा उघडला महाराज आणि ज्ञानोबराय एवढ्याशा चिमुरड्या मुक्ताबाईनं ज्ञानोबरायांना जे सांगितलं, जे ऐकलं, ज्ञानोबरायांचं हृदय गर्वाने भरून आलं महाराज. पुन्हा तोच छळ, रोजचं तेच. अरे कोणी आलं बघितलं, अरे तुम्ही संन्यासाची मुलं, आळंदीत जावं. कसं जावं महाराज? आळंदीत नुसता पाय ठेवला तरी सांगायचे, आले तुम्हाला सर्व ग्रामान्य आहे ना, गावात येणं तुम्हाला मान्य नाही, बाहेर थांबा तुम्ही, आतमध्ये यायचं नाही. आणि मग
पुन्हा माझे ज्ञानोबाराय उदरनिर्वाह करता पोटा करता भिक्षा मागावी लागायचीच महाराज. आणि मग पुन्हा भिक्षेची जोडी घेऊन माझे ज्ञानोबाराय भिक्षा मागण्याकरता जातात. आता ज्ञानोबाराय भिक्षा मागण्याकरता जातात आणि जाता जाता हरिपाठाचं उच्चारण करतात. नारायण नामे उच्चारणामाचा तेथे कळी काळाचा रिगणाई, तेथे कळी काळाचा रिगणाई, तेथील प्रमाणे नेनवे वेदासी तोसी केली कळे, ते जीवन तोसी केली कळे, ज्ञानदेव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले, सर्वत्र वैकुंठ केले असे, सर्वत्र वैकुंठ केले असे. आणि असं करत करत भिक्षा मागताय महाराज. हरिपाठात तल्लीन होऊन भिक्षा मागता. भिक्षांदेही महाराज. इतके इतकेसे मुलं माझ्या ज्ञानोबारायांची हेटाळणी करतायत, टबाळकी करतायत. कुणीही पीठ देतय महाराज तर कुणी त्या पिठामध्ये शेण टाकतय. पण ज्ञानोबाराय आपल्या हरिपाठात इतके दंग आहे. पुढं जातात महाराज, पुढचा अभंग म्हणतात, पुढं अभंग म्हणत म्हणत चालतात आणि पुन्हा पुढं भिक्षा मागतात. नामचिंतनामध्ये इतके तल्लीन आहेत. कोणी दगड टाकतय महाराज. तर एका जणाने पत्रवाळीमध्ये अन्न आणलं आणि दुसऱ्याने त्याच्यामध्ये विष्ठा टाकली महाराज. आणि ज्ञानोबारायांच्या झोळीत टाकावं आणि ज्ञानोबारायांनी ती झोळी आपल्या काखामध्ये घ्यावी आणि पुढं आपला हरिपाठ म्हणत म्हणत चालावं. समाधी हरीची समासुके बुद्धीचे वैभव नाही तुझे, एका केशवराजे जगसेती, निधी अवघड उपारी, स्वतःवर मानवी भजनाई. हरी मुखे म्हणा, 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 पुन्हाची गणना कोण करी, पुन्हाची गणना कोण करी, पुन्हाची गणना कोण करी. ज्ञानोबाराय कुटियापर्यंत पोचतात आणि आता ती भिक्षेची झोळी माता मुक्ताईच्या हातामध्ये देतात. त्या क्षणी ज्ञानोबाराय नामचिंतनामध्ये दंग आहेत, हरिपाठाच्या अभंगामध्ये दंग आहेत. झोपडीमध्ये येतात आणि ती झोळी मुक्ताई साहेबांच्या हातामध्ये दिली. त्या झोळीमधून कुटियामध्ये काही क्षणामध्ये असा दुर्गंध पसरायला लागला. मुक्ताबाईंनी तो दुर्गंध का नाकावरती आला, नाक दाबलं महाराज आणि ज्ञानोबाराय भानावरती आले. ती झोळी घेतली आणि कचऱ्याच्या ढिगाड्यावरती फेकून आली महाराज आणि आतमध्ये आले महाराज. मुक्ताबाईच्या डोळ्याला अश्रू आहेत. मुक्ताबाई रडतायत. ज्ञानोबारायांना सुचेनाच काय करावं. ज्ञानोबाराय पहुडले महाराज आणि निवृत्ती दादा पद्मासन घालून त्या गोपाळ कृष्णाच्या मूर्तीसमोर बसलेले आहेत. पद्मासन घातलं. सोपान काकाने कुटियाचा दरवाजा बंद केला आणि आता निवृत्ती दादांच्या मांडीवरती सोपान काका डोकं ठेवतायत आणि निवृत्ती दादांनी इतकं प्रेमाने सोपान काकांच्या डोक्यावरती हात फिरवावा आणि सोपान काकांना विचारावं, सोपाना तुला भूक लागली का रे, तुला भूक लागली. आणि त्या प्रेमाच्या हातानं निश्चित सोपान काकांना भूक लागलेली होती महाराज. इतकी भूक लागलेली होती पण माझ्या सोपान काकांनी सांगावं, दादा मला अजिबात भूक नाही रे, कशी भूक लागेल. आणि हे शब्द कानावरती माझ्या माऊलींच्या पडतात. माऊलींच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा लागतात. अश्रूच्या धारा आहेत डोळ्यामध्ये. मुक्ताबाई
ज्ञानोबराय, सोपान काका, निवृत्ती दादा तिघेही जण आता अंथरुणावरती झोपतात महाराज. आणि तितक्यामध्ये कुटियाचा दरवाजा वाजतो. कोण आलं म्हणून मुक्ताबाई माझ्या बघायला जातात. कोण आलेलं असणार म्हणून मग तितक्यामध्ये एक केसरी वस्त्र परिधान केलेली तेजपुंजश्री त्या ठिकाणी येते. आणि ते तेजपुंजश्रीच्या हातामध्ये एक पंचपक्वानाचं पत्रवाळ असतं. आणि ते पत्रवाळ ते त्या मुक्ताई साहेबांकडे येते. बेटा तुला भूक लागली असेल ना, जा खाऊन घ्या. मुक्ताई साहेब त्या आणतात आणि बाळकृष्णाच्या समोर ठेवतात. बाळकृष्णाच्या समोर ठेवल्यानंतर चारही भावंड बाजूनी बसतात. सोपान काकांना फार भूक लागली असते. सोपान काका अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे मंत्र होतो. आणि सोपान काका अन्नपूर्णेचा घास मुखामध्ये घेतात. इतकं अन्न स्वादिष्ट होतं महाराज. त्या दिवशी साक्षात अन्नपूर्ण माता माझ्या ज्ञानोबरायांच्या द्वारावरती अन्न घेऊन आली होती. कारण आईने जाताना सांगितलं होतं, माझा ज्ञानोबा, माझा सोपाना, माझी मुक्ताबाई, माझा निवृत्ती ज्यावेळेला भुकेले राहील ना त्यावेळेला तू सांभाळून घे. आणि मग ती जगाची माता पार्वती माता अन्नपूर्णेचा वेश घेऊन माझ्या ज्ञानोबरायांच्या दारामध्ये येते आणि अन्न देऊन जाती महाराज. त्या दिवशी पोटभर अन्न ह्या चारही भावंडांनी खाल्लं महाराज. अन्न खाऊन तृप्त झाले आणि म्हणतात, का ग आज इतक्या दिवसामध्ये आज पोटभर अन्न पोटाला मिळालं महाराज. आता पोटभर अन्न मिळतंय पोटाला, त्या दिवशी पोटभर खातात महाराज. पण दुसऱ्या दिवशीचा प्रश्न आहे. आता निवृत्ती दादा सांगतात, असं करून जमणार नाही ज्ञाना. ज्यासाठी आपल्या आईवडिलांचं बलिदान गेलं, आपल्याला शुद्धी मित्र मिळायला हवं म्हणून आपल्या गावी आप्पेगावला प्रस्थान ठेवतात. आप्पेगावला निघाले. आप्पेगावमध्ये गेले. त्यांचं घर होतं महाराज, आजूळ होतं. घरी गेल्यानंतर गावच्या लोकांना तिथंही त्यांनी तुम्ही संन्यासाची मोरे म्हणून हेटाळणी केली. आप्पेगाववरून डायरेक्ट ते पैठणला गेले. आप्पेगावच्या धर्म मार्तंडांनी त्यांना शुद्धीपत्र देण्याचा नकार केला. तुम्हाला शुद्धीपत्र हवं असेल तर तुम्ही पैठणला जावं. आणि म्हणून पैठणला शुद्धीपत्र आणण्याकरता माझे ज्ञानोबराय आणि सोपान काका मुक्ताई चिमुकलीशी मुक्ताई महाराज. आणि आता अंतर किती आहेत बघा. जायचं आहे. जाताना रस्त्यामध्ये भूक लागते. जितकी लागेल तितकीच भिक्षा मागावी आणि मग तितकंच खावं आणि पुढं चालावं. चालत चालत आता त्या पैठण क्षेत्री पोहोचले. आणि पैठणला त्या ठिकाणं स्नान झालं. आणि त्याच ठिकाणावरती एक असा समूह जमावं. स्नान वगैरे करून कुठं थांबावं. त्यांच्या वडिलांचा आजोळ म्हणजे पैठण आहे. आपण मामी आजीच्या घरी जावं म्हणून कौतुकाने हे चारही भावंड मामी आजीच्या घरी निघाले महाराज. आणि मामी आजीच्या घरी गेल्यानंतर इतके गोंडसे चारही बाळ बघितल्यानंतर मामी आजीला इतका प्रेमाचा पाहणा फुटला महाराज. आणि आजीनी असे तिघा चौघांनाही पोटाशी लावले. ज्ञाना, सोपाना, मुक्ता, निवृत्ती, अरे किती फार गोंडसे रे. घडलेला वृत्तांत सांगितला की शुद्धीपत्र मिळण्याकरता आम्हाला ग्रामान्य हटवण्याकरता आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं आणि आम्ही शुद्धीपत्र घेण्याकरता पैठणला आलो. पैठणला आलेत महाराज. पण त्या धर्म मार्तंडांना ज्या वेळेला भेटलं 2-3 दिवसानंतर शुद्धीपत्र भेटणार आहोत. आजी आम्ही कुठं राहावं. कुठं राहावं म्हणजे काय. तुमच्या मामी आजीचं घर आहे ना ते कशा करता. तेवढ्यात ते बाबा आले. बाबाने आजीवरती डोळे मोठाले केले. आजीने ते ऐकून घेतलं नाही. आजी सांगती इतकं मोठा वाडा आहे हा कशा करता राहतील बाजूला एका खोलीमध्ये. तितक्यात पोरांना आतमध्ये घातलं. मेलं म्हटले ते काय सगळं लावलंय हे काय केलं ह्या छोट्याशा लेकरांनी. कशाचा विटाळ. यांचा बालकांचा कुठं विटाळ लागतो का. आणि संन्यासाचे पोरं म्हणून हिनवतात ह्या बालकांना. किती गोंडस बाळ आहे. डोक्यावरून हात फिरवला आणि मामी आजींनी त्या बाळांना आतमध्ये ठेवलं महाराज. सांगितलं म्हणे तुम्ही सगळीकडे जा. देव घराकडे फिरू नका नाहीतर पुन्हा कोणी येईल तुम्हाला बघेल आणि तुम्हाला घरीत राहून देणार नाही. 3 दिवस आजींनी खाऊ दिला. कढी दिली. गोड गोड पदार्थ केले महाराज. आता ह्या वडिलांच्या आजोळाच्या ठिकाणी पितरांचं जेवण होतं.
पितरांचं जेवण होतं म्हणून पितरांच्या जेवणाकरता हे मामे बाबा सगळ्यांना सांगून येतात महाराज. सर्वांना आमंत्रण देण्याकरता जातात. पण त्यांना समजतंय का यांच्या घरी हे संन्यासाचे मोरे आलेले आहेत. कृष्णपंत सर्वांना आमंत्रण देतात पण कुणीही जेवणा करता येत नाही महाराज. मामी आजीने गोड असा स्वयंपाक करतात. वेळ जवळ आली, पात्र सर्व वाढले गेले म्हणून पुन्हा त्या ज्यांना ज्यांना आमंत्रण केलं होतं पित्र जेवण्याकरता पुन्हा त्या ब्राह्मणांच्या घरी गेले. तरी सुद्धा कोणी येईना. आता काय करावं? मामी आजीने सांगितलं काही नाही, बरोबर होईल, तुम्ही थोड्या वेळ थांबा, येईल कोणीतरी. आता हे चारही भावंड आतमध्ये जातात आणि ज्ञानोबाराय निवृत्ती दादांना सांगतात, दादा हे सगळं आपल्यामुळं होतंय. आपल्यामुळे आज आपल्या बाबांच्या घरामध्ये त्यांचे पित्र जेवणार नाही. मला हे अजिबात आवडणार नाही. काहीतरी केलं पाहिजे. महाराज माझ्या संतांनी चमत्कार केले पण प्रसंगी व्यापक स्वरूपात चमत्कार केले. कुठलाही टानाटोना करण्यासाठी संतांनी चमत्कार कधीच केले नाही. ज्ञानोबारायांनी निवृत्तीदादांना सांगितलं आणि निवृत्तीदादांना समजलं की ज्ञानाला काय सांगायचं आहे म्हणून सांगितलं, आजी तुम्ही जेवणाची तयारी ठेवा फक्त. आणि ज्यांच्या घरी आमंत्रण दिलं होतं ना महाराज सगळे पूर्वजच बोलून घेतले. कुठं? जेवण्याकरता, पित्र जेवण्याकरता. पण टवाळखोर आले महाराज बघण्याकरता कोणाला जेवू घालताय म्हणून आले आणि बघितल्यानंतर तर काय, अहो हे सगळे तर पूर्वजच इथं जेवण्याकरता बोलवलेत. म्हणून आता त्यांचा भाव बदलला होता. पण सगळे काही सारखे नसतात, काही टवाळखोर नक्कीच असतात. वेळ निश्चित झाली आणि आता पैठणमध्ये शुद्धीपत्राची ती वेळ जवळ आली. सर्व धर्म मार्तंड एका ठिकाणी जमले आणि जमल्यानंतर चर्चा सुरू झाली. महाराज मानवाच्या कल्याणाकरता काय होऊ शकतं आणि त्यांनी 3 दिवसाची वेळ मागितली होती. आम्ही सर्व ग्रंथ शोधतो आणि कुठं याचं काय प्रायचित्त ते बघतो आणि तुम्हाला आम्ही शुद्धीपत्र देतो. धर्म मार्तंडांनी धर्माधिकाऱ्यांनी बघितलं, ज्ञानोबरायांना सांगितलं की आम्ही सगळे काही ग्रंथ शोधले, कुठंच याचं उत्तर मिळालं नाही. माझे माऊली उठले आणि त्या धर्म मार्तंडांमध्ये बोलायला लागले, मग जर याचं उत्तर मिळालं नाही तर माझ्या आई आणि ताचं बलिदान व्यर्थ गेलं का? ज्या वेळेला असं म्हणतात आई वडिलांचं बलिदान कसं व्यर्थ जाऊन द्यायचं. आणि मग त्या पैठणच्या धर्म मार्तंडांनी ज्ञानोबरायांचं जे बोलणं ऐकायला सुरुवात केली. ज्ञानोबराय जे बोलले महाराज आणि त्या धर्म मार्तंडांनी कौतुक केलं आणि माझ्या ज्ञानोबरायांना शुद्धीपत्र दिलं. महाराज आता सगळं होतंय महाराज चांगलं, पण तरी सुद्धा काही जणांना मान्य नाही, काही जण त्याच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही. महाराज आता पुन्हा स्नाना करता येतात आणि ज्यावेळेला स्नान करून पुन्हा आजीच्या घरी जायला निघतात त्यावेळेला रस्त्यामध्ये समजतं त्यांना का हेच ते 4 संन्यासाची मुले आहेत. अनेक टवाळखोर चाललेले असतात आणि ज्ञानोबरायांना सांगतात, काय रे कोण तू? आम्ही विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचे पुत्र आहोत. मी ज्ञाना, हे माझे दादा आहेत निवृत्ती, हे सोपान काका, ही मुक्ताबाई. ओळख करून दिली. सर्वजण असे गोल घालून रिंगण करून समोर त्या 4ही भावंडांना बघताय. तितक्यात एक जण रेडा घेऊन आला. महाराज रेडा घेऊन आला. म्हणे तुझं नाव काय? म्हणे तुझं नाव ज्ञानेश्वर ना? म्हणे हो. त्या रेड्याच्या मालकाला थांबवलं आणि त्याला विचारलं, अरे तुझ्या रेड्याचं नाव काय? सांगितलं की ज्ञानेश्वर. अरे तू ज्ञाना आणि हा रेडाही ज्ञाना, तर तो वेद बोलेल का? ऐका ना महाराज, ज्ञानोबरायांनी सांगितलं त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे, तो निश्चित वेद बोलेल. म्हणे हो का?
महाराज ज्या वेळेला आत्मा एक सांगितला त्या वेळेला त्या रेड्याच्या अंगावरती चापकाने वार करायला लागले. रेड्याच्या अंगावरती वार झाल्यानंतर इकडे ज्ञानोबा आई आ करायचे. मार त्या रेड्याला बसत होता आणि वळ माझ्या ज्ञानोबरायांना वठत होते. महाराज बघा, संतांची ताकद मी बोलून गेले. संत महात्मे चमत्कार करतात पण प्रसंगी व्यापक स्वरूपात. जोपर्यंत चमत्कार करत नाही तोपर्यंत हा समाज नमस्कार करत नाही महाराज. आणि मग मुक्ताबाई सांगतात, अहो थांबा, मारू नका, त्याचे वळ माझ्या दादाच्या अंगावर वटताय. तरी सुद्धा आता ते कर्मकांडी लोक ऐकत नाही महाराज. हे जाणकार होते तरी सुद्धा ऐकून घेत नाही. काय करावं? थांबे ना. म्हणून तितक्यात एक जण बोलला, का रे, हा रेडा बोलेल का? का बोलणार नाही? बोलेल ना. ज्ञानोबरायांनी सांगितलं, का बोलणार नाही? त्याचा आणि माझा आत्मा जर एकच असेल तर रेडा निश्चित वेद बोलेल. रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला, शक्तिपात केला महाराज. रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला, शक्तिपात झाला आणि रेडा वेद बोलायला लागला. रेड्यामुखी वेद बदविला, हरिवदुदाकार वेला. वेद बोलविला, हरिवदुदाकार वेला. रेड्यामुखी वेद बदविला, हरिवदुदाकार वेला. रेड्यामुखी वेद बोलविला, हरिवदुदाकार वेला. तेला ज्ञानोबा माझा. महाराज की. आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेड वेद बोलायला लागला. ओ अग्नी मिळे पुरोहितम. रेडा जोर जोरात बोलायला लागला महाराज. रेड्याच्या मालकाने माझ्या ज्ञानोबरायांच्या चरणावरती मस्तक ठेवावं आणि ज्ञानोबराने त्याच्या फाटीवरती हात ठेवावा. आणि आता जिकडं तिकडं जय जयकार व्हायला लागला. ज्ञानोबराय महाराज की, ज्ञानोबराय महाराज की, ज्ञानोबराय महाराज. आता माझ्या ज्ञानोबरायांची कीर्ती जिकडे तिकडे पसरती. पंढरपूरमध्ये पसरती कीर्ती, पैठणमध्ये कीर्ती पसरती, आजोळच्या त्या ठिकाणी पसरती. आणि आता मामी आजी सुद्धा म्हणते, बघा माझा तो ज्ञान आहे ना, किती गुणवान आहे माझं बाळ महाराज. हे शुद्धीपत्र मिळालं आणि चारही भावंड आनंदित झाले आणि प्रसन्नतेने हे चारही भावंड आपल्या आप्पेगावकडे प्रस्थान करतात महाराज. आप्पेगावकडे प्रस्थान करतात आणि आप्पेगावकडे प्रस्थान करत असताना त्या रेड्याच्या मालकाने आता रेडा मात्र ज्ञानोबरायांकडे देऊन टाकला. अनेक असे चमत्कार होतात महाराज, पण ठराविक गोष्टींना स्पर्श करून पुढे जायचं आहे. चालता चालता एका ठिकाणी फार वेळ होते हो. वेळ झाली आणि वेळ झाली त्यामुळे ज्ञानोबरायांना त्या दिवशी असा विडांचा कडकडाट व्हायला लागला. वारा असा वाराचे धुळीचे लोट उठायला लागले महाराज. त्या दिवशी थांबायचं कुठं, व्यवस्थाच लागणार, म्हणून कुठे थांबू.
निवाऱ्याची व्यवस्था लागाना, थांबायचं कुठं आहे? धो 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 पाऊस सुरू आहे. जणू काही त्या मेघाला सुद्धा आनंद व्हावा असं जिकडे तिकडे पावसाचं धुळीचे लोट उडत आहे. आता निवाऱ्याची व्यवस्था नाही, आणि निवाऱ्याची व्यवस्था नाही म्हणून बाजूलाच अशी एक मस्जिद होती महाराज. त्या मस्जिदीमध्ये ज्ञानोबरायांनी जावं. ज्ञानोबराय त्या मस्जिदीमध्ये गेले. निवाऱ्यासाठी ज्ञानोबराय मस्जिदीमध्ये गेले आणि त्यामध्ये एक मौलाना होते. त्यांनी सांगितलं, ओ तुम्ही कसे काय ह्या मस्जिदीमध्ये आल्यात? तुम्हाला इथं यायचं नाही? ज्ञानोबरायांनी सांगितलं, का? अहो म्हटले ही मस्जिद मा आमची म्हणे. काय सांगितलं त्यांनी? ही मस्जिद मा आमची. ज्ञानोबरा म्हटले, ही मस्जिद मा तुमची का? म्हणे हो. म्हणे असं नाही होणार. म्हणे हो. म्हटले ही मस्जिद मा आमची म्हणे. ज्या वेळेला असं सांगितलं महाराज, त्यावेळेला मग ज्ञानोबरायांनी सांगितलं, अरे मग आपण दोघांनी विचार करण्यापेक्षा त्या मस्जिद मालाच विचार, तू कोणाची म्हणून. आणि मग त्या मौलानांनी आवाज दिला, ए मस्जिद मा तू किसकी आहे? ए मस्जिद मा तू किसकी आहे? ए मस्जिद मा तू किसकी आहे? प्रति उत्तर येत नाही. आणि मग आता तो मौलाना सांगायला लागले, अहो मस्जिद कधी सांगत असते का ही कोणाची आहे? ह्या भिंती कधी बोलत असतात का? हे पाषाण असे दगड कधी बोलत असतात का? माझ्या ज्ञानोबरायांनी म्हणले, विचारा ज्ञाना, तुम्ही विचारा. तुम्हाला वाटतंय ना हे बोलत नाही, पत्थर आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हे पत्थर नाहीये, हे बोलतात. मग बोलतात तर तू विचार. माझ्या ज्ञानोबरायांनी आवाज दिला, ए मस्जिद मा तू किसकी आहे? ए मस्जिद मा तू किसकी आहे? ए मस्जिद मा तू किसकी आहे? आतमधून आवाज आला, बेटा मैं तुम्हारी हूँ, बेटा मैं तुम्हारी हूँ, बेटा मैं तुम्हारी हूँ. महाराज त्या निवाऱ्यापुरते त्या ठिकाणी थांबले. बघा असा प्रवास करत करत अनेक जीवनातील प्रसंग घडतायत. पुन्हा आपल्या आजोळी आले. बराच प्रवास होतो महाराज, आणि तो रेडा मरण पावतो. आणि मग तो मृत्यूमुखी पडलेला रेडा, त्याला आळेफाटा या ठिकाणं त्याची समाधी आहे. तुम्ही गेला असाल कधी आळेफाटा या ठिकाणी त्या रेड्याची समाधी असते महाराज. बाकीचे जे प्रसंग आहेत ते आपल्याला झाकी स्वरूपात बघायचे, म्हणून एक छोटंसं नामचिंतन होईल आणि त्यानंतर झाकी स्वरूपात बघूया. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ताळी वाजवा. हरी बोल. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम.
वा एकदा टाळ्या वाजवाकडे. संतांचं जे चरित्र आहेत हे दुःख मूळ आहे. म्हणजे दुःखामध्ये अनेक त्यांच्यावरती जे प्रसंग आहेत, जो कथा भाग आहेत, त्यांचं जर दुःख बघितलं तर आपलं दुःख त्यांच्या पुढे काहीच नाही महाराज. जर असा विचार केला तर ज्या संतांनी झोळीमध्ये भिक्षा मागितल्यानंतर शेण टाकावं, कधी भिक्षा मिळते कधी न मिळावी, असं जीवन ज्या संतांनी व्यतीत केलंय, आणि आपलं काय दुःख आहे महाराज? आपलं सगळं सांसारिक दुःख आहे. आपण सांसारिक आहोत आणि संसारासाठी अहोरात्र कष्ट करतो. संसार म्हणजे वांजोट झाड आहे, ज्याला फुलंही येत नाही आणि फळही येत नाही, असं वांजोट झाड म्हणजे संसार. पण त्या संसारासाठी आपण अहोरात्र कष्ट करतो. किती कष्ट करतो? कष्ट किती करतो की त्यामधून आपल्याला इतकासा शुल्लक वेळ मिळत नाही महाराज. इतके कष्ट आपण त्या संसारासाठी करतो. पण ज्या संसाराला फुलंही येत नाही आणि फळही येत नाही महाराज, पण आपण त्याच्यामधून फळाची अपेक्षा करतो. पण तुम्हाला सांगू का, हा संसार म्हणजे भगवंतानी हा आपल्या समोर निर्माण केलेली ही मोह माया, हे सगळं म्हणजे हा संसार आहे. संसार त्याचंच नाव. जे भगवंतानी हे जाळं टाकलंय, आणि मी सांगून गेले, ह्या जाळ्यामधून आपल्याला सुटायचं असेल तर त्याकरता सद्गुरू महत्वाचे आहेत. त्या करता अनुग्रह घेतलेला महत्वाचा आहे. एका व्यक्तीला त्याच्या सद्गुरूंनी त्याला प्रश्न विचारला. फार श्रीमंत माणूस होतो महाराज, त्याने गुरु केला. श्रीमंत माणसाने गुरु केला आणि त्याला त्या गुरूंनी विचारलं, त्या श्रीमंत माणसाला त्याच्या गुरूंनी विचारलं, का हो तुमच्याकडे किती संपत्ती आहे? संपत्तीचे मालक किती आहात तुम्ही? आणि तुमचं वय किती? श्रीमंत होता महाराज, फार श्रीमंती होती, मोजता येणार नाही महाराज, इतकी श्रीमंती. ऐका ना, त्या श्रीमंताने काय सांगितलं माईबाप? त्या श्रीमंताने सांगितलं, मी इतका श्रीमंत आहे, इतका श्रीमंत आहे, पण ती श्रीमंती माझ्या काहीच कामाची नाही. म्हटले का? तुझं वय किती? म्हणणे माझं वय फक्त 2 वर्षाचं आहे. किती? माझं वय फक्त 2 वर्षाचं आहे. आणि म्हणे तुझी प्रॉपर्टी किती आहे? म्हणे माझी प्रॉपर्टी फक्त 2 लाख रुपये. त्याचे बघितलं महाराज गाडी वगैरे, हा एवढा. सद्गुरूंनी विचारलं, अरे असं कसं म्हणतोय? तुझ्याकडे दिसतं तर फार. ऐका त्या गृहस्थाने काय सांगितलं, महाराज माझ्याकडे फार सारं आहे हो गुरुवर, फार सारं आहे. मग अहो पण मला आत्तापर्यंत कळालंच नाही. कसं काय कळालं नाही? आत्तापर्यंत फक्त मी 2 लाख रुपये दान धर्मामध्ये लावले, आणि आत्तापर्यंत अनुग्रह घेऊन मला 2 वर्ष झाले, म्हणून तिथून माझा जन्म झाला. माझं वय फक्त 2 वर्षाचं आहे, आणि माझी प्रॉपर्टी म्हणजे 2 लाख रुपयाची आहे. ती माझ्या सोबत येणार आहे. बाकी सगळं माईक आहे, बाकी सगळं इथं राहणार आहे. महाराज किती कमावलं इथं कोणी विचारणार आहे का? फार श्रीमंत झाला त्याचा पुतळा बांधतात का? काही नाही महाराज. इथं किती कमवा, काहीच नाही. फार श्रीमंत झाले म्हणून कोणाला नाही. आज मुलगा विनतो, माझ्यासाठी माझ्या बापाने काय करून ठेवलं. अहो त्याकरता आपण आपल्यासाठी काय केलं हेच महत्वाचं आहे. म्हणून परमार्थ हा आपण आपल्यासाठी करायचा. जीवनामध्ये परमार्थ फार महत्वाचा आहे. आणि कलियुगामध्ये उद्धार सांगितलं फक्त हरीच्या नामाने. हरिनामामध्ये कलियुगा उद्धार हरीच्या नामे. म्हणून नामचिंतन करायला पाहिजे. नामाला फार महत्व आहे, हरिकीर्तनाला फार महत्व आहे. कलियुगामध्ये कीर्तन श्रवण केल्यानंतर भगवंताची प्राप्ती सांगितली. कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन,
युग माझी करावे कीर्तन कलियुग माझी करावे कलियुग माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये हरी कीर्तन करा त्याने भगवंत आपल्याला भेटायला येईल. या अनुभवूया. या ठिकाणी आमचे बंधू धनंजय भाऊ राहणे हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या मंडळाच्या वतीने मी स्वागत करते. तर कलियुगामध्ये भगवंत भेटणं म्हणजे हरी कीर्तनाने. आणि ह्या धर्ममंडपामध्ये आलो आपण. हा धर्माचा मंडप यामध्ये येण्याकरता भाग्य असावं लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. या ना. म्हणून भगवंताचं नामचिंतन आपल्याकडून झालं पाहिजे. कसं आहे महाराज, थोडंसं विनोदाचं सांगितलं का आपल्याला ते आवडतं. आपण म्हणतो नाही नाही विनोदाचार्य फार चांगले महाराज आहे. महाराज विनोद म्हणजे कीर्तन नाही. विनोद शैलीत करून सांगणं चांगली गोष्ट आहे. पण आपल्याला आज त्याच्याकडे आपली रुची चालली. परमार्थ सांगायला लागलं का आपल्याला झोप लागते. कारण तो परमार्थ पचवणं हा अवघड आहे महाराज. त्याकरता साधना महत्वाची. जीवनामध्ये साधना केल्याशिवाय साध्याची प्राप्ती होत नाही. म्हणून साधना करावी लागते. नामसाधना फार महत्वाची. पण नामसाधनेसाठी काही नियम सांगितले का? काहीच नियम नाही महाराज. तुम्ही कधी बोलू शकता. त्यासाठी फार तुम्हाला एका जागेवर बसायचंय मग फार नाही, तसं काही नाही. तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा, कधी तोंडात येईल तेव्हा तुम्ही झोपता झोपता म्हणा, स्वयंपाक करता करता म्हणा, काही करता म्हणा, काही अडचण नाही. पण म्हणा त्याने आपला उद्धार होणार आहे. कामामध्ये काम काही मनाला राम काही मनाला राम काही मनाला राम कामामध्ये काम म्हणा राम राम काही म्हणा राम राम ज्ञानोबरायांचे सद्गुरू सुद्धा निवृत्ती दादा. आणि ते निवृत्ती दादा म्हणजे आपल्या हाकेच्या अंतरावर. आणि त्यांना जो अनुग्रह मिळाला तो सुद्धा त्र्यंबकेश्वर क्षेत्री. ज्यावेळेला ते त्र्यंबकेश्वरला प्रदक्षिणा करण्याकरता येतात. आपण तिसऱ्या सोमवारी प्रदक्षिणा करायला जातो त्यावेळेला माझे ज्ञानोबराय निवृत्ती दादा, सोपान काका आणि मुक्ताई आई वडिलांसोबत प्रदक्षिणा केलीत महाराज. त्यावेळेला निवृत्ती दादा एका वाघाच्या डरकाळीने, ही भगवंताची लीला होती, वाघाच्या डरकाळीने बाजूला गेले. एका झाडावरती नाग दिसला आणि एका गुहेमध्ये प्रवेश केला महाराज. ज्या वेळेस त्या गुहेमध्ये प्रवेश केला, एका पाषाणाच्या दगडावरती एक महात्मा बसलेले होते. ज्या वेळेला बघितलं पुढे धुनी पेटलेला होता महाराज. त्याच्या शेजारी जाऊन, समोर जाऊन माझे निवृत्ती दादा बसले. तिथे बसवलं महाराज. पद्मासन घालायला लावलं. डोळे बंद केले. शिंगी पुंगी त्या ठिकाणी होती. डोळे बंद केले आणि अनुग्रह दिला. अनुग्रह दिल्यानंतर ते होते म्हणजे गहिनी नाथ. आणि गहिनी नाथांनी जो कृपा प्रसाद माझ्या निवृत्ती दादांना दिला तोच त्यांनी ज्ञानोबरायांना दिला. ज्यावेळेला त्या आळंदी क्षेत्री गेले आणि ज्ञानोबरायांनी त्यांना बघितलं, आनंद वाटला. इतक्या दिवसापासून माझा दादा कुठं गेला होता, मला त्याच्याबद्दल चैन लागत नव्हतं, करमत नाही. आणि ज्या वेळेला दादा आले
म्हटल्यानंतर दोघही भावंड असे बाहेर बसले. एकांतामध्ये विचारलं, दादा तुम्ही कुठे गेला होता? घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. मला सद्गुरू मिळाले आणि त्या सद्गुरूंनी मला सांगितलं की हेच मी तुला दिलं, तू तुझ्या भावाला म्हणजे ज्ञानराजांना दे. आणि ते त्यांनी ज्ञानोबरायांना दिलं. कसं? ज्ञानोबरायांच्या समोर पद्मासन घालून बसले महाराज. धुनी पेटवली. ज्ञानोबराय समोर बसलेले आहेत. ज्ञानोबराय समोर बसल्यानंतर ज्ञानोबरायांना पद्मासन घालण्यास सांगितलं महाराज. धुनी पेटवल्यानंतर तो अनुग्रहाचा मंत्र दिला आणि ज्ञानोबराय ज्या वेळेला त्या मंत्राचं करताय आणि ज्ञानोबरायांचा अंग आता थरथर 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 करायला लागला. निवृत्ती दादांच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहत आहे. आणि आता ज्ञानोबराय सांगतात की ज्ञाना तू सिद्ध झाला. निवृत्ती दादांनी सांगितलं, मस्तकावरती हात ठेवला, ज्ञाना तू आता सिद्ध झाला, तू आता सिद्ध झाला. आणि तेच ज्ञान माझ्या माऊलीने या जगाला दिले महाराज. तेच सगळं ज्ञान माझ्या ज्ञानोबरायांनी या जगासमोर आपल्या सर्वांना, ती जगाची आई झाली. आधी ती मुक्ताबाईची आई झाली, नंतर आपली सर्वांची आई झाली. आणि मग तो मंत्र जो ज्ञानोबरायांना दिला तोच आपल्या सर्वांना तिथून पुढे मिळाला. आणि एक भजन होईल. बाकीची आपल्याला कथा झाकी स्वरूपात बघायची. समोरून थोडी अशी वाढ द्या फक्त. इकडे बसा. हा इकडून आज तुम्ही बसा. तुम्ही थोडं इकडे सरकून घ्या. पुरुषांनी बसा तसंच. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय. मुक्ताबाईला म्हटलं विसोबा केसर आणि मुक्ताबाई. टाळी वाजवा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. ज्ञानदेव श्री तुकाराम. टाळी वाजवा. श्री तुकाराम. एक दिवशी या चारही भावंडांची मांडे खाण्याची इच्छा होते महाराज. निवृत्ती दादा मुक्ताईला सांगतात, मुक्ते मला मांडे खाण्याची इच्छा होते. मुक्ताबाई सांगते आपण मांडे करू पण खापर. मुक्ताबाई खापर आणण्याकरता कुंभारवाड्यात जातात महाराज. आणि खापर घेऊन येतात. मुक्ताबाई खापर घेऊन येते महाराज. आणि विसोबा आणि तितक्यात तो विसावा केसर येतो महाराज.
मला मांडे खाण्याची इच्छा झाली माझ्या भावाला, म्हणून खापर घेऊन चालले. अगं तुम्ही संन्यासाची पोरे, खाण्याची इच्छा झाली ती पण आमचीच व्हावी, खापर फोडून टाकतो महाराज. मुक्ताबाईला मारलं महाराज. मुक्ताबाई रडत रडत आपल्या कुटियाकडं येतात. आपल्या कुटियामध्ये आल्यानंतर ज्ञानदादा बघताय, मुक्ते का रडते? ए मुक्ते, अगं का रडते? त्या विसोबाने खापर फोडून टाकलं दादा, म्हणून रडते. त्या विसोबाने खापर फोडून टाकलं ना, म्हणून रडते. मुक्ते, अगं तू स्वयंपाकाची तयारी कर ग, खापर उपलब्ध करण्याची जबाबदारी माझी. मुक्ताबाई स्वयंपाकाची तयारी करतात महाराज. मुक्ताबाई स्वयंपाकाची तयारी करू लागल्या. ज्ञानोबराय ओण्यासारखे वागतात. मुक्ताबाई स्वयंपाकाची तयारी करू लागतात. माझ्या मुक्ताबाईची स्वयंपाकाची तयारी चालते आणि आता मुक्ताबाई विचार करते, माझा ज्ञाना दादा कशावरती मांडे भाजेल? खापर नाही महाराज, मांडे कशावर भाजावे विचार सुरू आहे महाराज. मुक्ताबाईची स्वयंपाकाची तयारी होत आहे. स्वयंपाकाची तयारी झाली महाराज. माऊजी जगाची माऊली ओण्यासारखी वाकली आणि मुक्ताबाई खापर भाजण्याकरता माऊली ज्ञानोबराय ओण्यासारखे वाकले. मुक्ताई आई साहेब चक्रांनी प्रज्वलित केला आणि माझे मुक्ताईने ज्ञानोबरायांच्या पाठीवरती मांडे भाजले महाराज. आणि असा सुंदर असा मांड्याचा स्वयंपाक सुरू झाला. इतके सुंदर मांडे माझ्या मुक्ताबाई साहेब करताय. ज्या मुक्ताबाई स्वयंपाक करताय, अवघी 7 वर्षाची मुक्ताई, चिमुकलीची मुक्ताई आता मांड्याचा स्वयंपाक करतोय. आता त्याचा मखमंद सुगंध सोहळा असा जिकडं तिकडं त्याचा वास दुमदुम करतोय महाराज. सुंदर असा सोहळा होतोय. मांड्याचा स्वयंपाक झाला महाराज आणि 4ही भावंडांना मुक्ताई ताट करते महाराज. आता 4ही भावंड जेवण करण्यासाठी बसतात. आता तो खमंग सुगंध, मखमंद सुगंध असा दरवळायला लागला. तुम्हाला सुद्धा वास येतोय ना? वा, बघा तुमच्यापर्यंत वास पोहोचला. इतका सुगंधित मांडे आमच्या मुक्ताबाईने केले आणि 4ही भावंडांना आता वाढले महाराज. मुक्ताई साहेब 4ही भावंडांना जेवण वाढतात आणि 7 वर्षाच्या माझ्या मुक्ताबाई मांड्याचा स्वयंपाक झाला. मखमंद सुगंध दरवळतोय जिकडे तिकडे आणि 4ही भावंड मांड्याचा स्वयंपाक खातात. फूल की सुगंध की बात तो भ्रमण से पूछे, फूल की सुगंध की बात तो भ्रमण से पूछे, अन संतन की घर की भोजन की मस्ती कैसी है ओ तो सिर्फ भक्तन से पूछे, संतन की घर की भोजन की मस्ती कैसी है ओ तो सिर्फ भक्तन से पूछे. ज्यावेळेस त्या स्वयंपाकाचा मखमंद सुगंध, खमंग सुगंध दरवळला आणि त्याला इच्छा झाली महाराज खावी. कुणाला? त्या विसोबा चाटीला. तो 4ही पायाने चालत चालत आला महाराज. कुटियाच्या अवतीभोवती बघतोय, मला कोणी कुठून चालता येईल, कुठून चालता येईल. 4ही पायाने चालतोय महाराज. आता बघतोय मला कुठून खायला भेटेल.
कुठून खायला भेटेल महाराज? ज्ञानोबरायांचं पात्र घेतो महाराज, ते ओढतो आणि असं ज्ञानोबरायांचं उच्चिष्ट तोंडामध्ये मट मट खातो. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी त्याला खेचराची उपमा दिली महाराज. आणि ही खेचराची उपमा दिल्यामुळं ते नामदेव रायांचे सद्गुरू झाले. गुरु बिन बतावे गुरु बिन बतावे बड़ा भी यम बड़ा बिकटे गुरु बघायची तोपर्यंत. तू सावळी अंबाबाई ग देवी, तू सावळी अंबाबाई ग देवी. तू सावळी अंबाबाई ग देवी, तू सावळी अंबाबाई ग देवी. तू सावळी अंबाबाई ग देवी, तू सावळी अंबाबाई ग देवी. बोले बोले बाला बाबली ग देवी, बोले भक्ताला बावली ग देवी, बोले भक्ताला बावली ग देवी, बोले भक्ताला बावली ग देवी. जय हो. खडकाचं आसन ग देवी, तुझं बाबाचं बसन ग देवी. तुझं वाघाचं बसलं ग देवी, तुझं वाघाचं बसलं ग देवी. गडगायाला शोभा ग देवी, गडगायाला शोभा ग देवी. गडमायाला नाग देवी, गडमायाला नाग देवी. हरी बोल बोल. मंगळ करते ग देवी, देवी शनिवारा खेळते ग. काही नाचे सब लोग.
थोडी पाताळली सजे ग देवी थोडी पाताळली सजे ग देवी तू सावळी अंबाबाई ग देवी तू दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषा लैराई त्यांची भाषा लैराई बोला मच्छिंद्रनाथ महाराज की जय। सर्वांनी जागेवर खाली बसून घ्या झाली आली हरिओम। सर्वांनी जागेवरती बसा, चर्चा सत्र नंतर करा, नाही तर काय इथं आले ना, मग तुम्ही कधी आले
किती वाजता आले, काल नव्हते आले का? तुम्ही आधीच लेट येता आणि त्याच्यानंतर परत इथं चर्चा. कारण 2 माता माऊल्या एकत्र आल्या का नामचिंतन होत नाही. मग त्यांचं काय? मी त्या दिवशीच बोलून गेले, डोक्यावरती हंडा जरी असला तरी एक बाई दुसऱ्या बाईशी बोलते. इतकं आमचं नेटवर्क खतरनाक आहे. सद्गुरू आणि चांगदेवांनी एक दिवशी ज्ञानोबरायांची ख्याती ऐकली आणि त्या चांगदेवांना ज्ञानोबरायांना पत्र लिहायचं होतं महाराज. आता काय पत्र लिहावं? अहो इतके मोठे चांगदेव माझ्या ज्ञानोबरायांना पत्र लिहायचं, पण त्यांना पत्रामध्ये नेमकी काय लिहावं? मोठे लिहावे तर वयाने लहान आहे, मग लिहायचं काय? म्हणून त्यांना काही सुचना, कोरपत्र पाठवून दिलं. कोरपत्र आलं माझ्या ज्ञानोबरायांना. ज्ञानोबराय म्हटले, पत्र वाचताय? अरे इतका मोठा झाला पण कोराने कोराच राहिला म्हणजे. म्हणून मग ते चांगदेव महाराज ज्ञानोबरायांना भेटणा करता येतात. महाराज म्युझिक द्या ना. चांगदेवांना पाठवा. हा हळूहळू येऊ द्या. चांगदेव महाराज भागावरती बसून चांगदेव महाराजांना ज्या वेळेला वाघाचा मारण्याकरता चाबूक आहे महाराज, कशाचा? सापाचा. आणि ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला हे निर्जीव भिंतीवरती बसलेले होते. निवृत्तीदास दादा, ज्ञानदेव, सोपान दादा, मुक्ताई, सगळेजण. आणि ज्या भिंतीवरती बसलेले होते ती भिंतच चालू लागली महाराज. निर्जीव भिंत चालायला लागली. ज्या वेळेला आदेश दिला त्यावेळेला निर्जीव भिंत चालते महाराज. इतकी ताकद, इतकं सामर्थ्य माझ्या ज्ञानोबरायांमध्ये. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. जड भिंती हरली चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. चालविली जड हरली चांगयाची भ्रांती. मार्गीचा संगती ज्ञानोबा.
1480 वर्षाचे चांगदेव माझ्या मुक्ताबाईच्या पाया पडतात आणि मुक्ताबाई त्यांना अनुग्रह देतात. आणि 1400 वर्षाचे चांगदेव महाराज यांना 1400 वर्ष जगले पण कोरे न कोरेच राहिले. आणि माझ्या मुक्ताई आई साहेबांना त्यांनी गुरु केलं महाराज. एक 7 वर्षाच्या मुक्ताबाई ब्रह्मचित्कला त्यांनी 1400 वर्षाच्या चांगदेवांना उपदेश करावा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. पुत्र झालो मुक्ताईचा, मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्मा, चांगदेव म्हणे आजी जन्मा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. ताई माते की जय. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो न गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मी तुम्हाला ज्याप्रमाणे म्हटले की ज्या दिवसापासून अनुग्रह घेतला ना त्या दिवसापासून जन्माला आलो. आत्ताच मी तुम्हाला सांगून गेलं. 1400 वर्षाचा चांगदेव महाराज सांगतात की आजी जन्म आलो, माझा जन्म आज झालाय आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताई महाराजांचा गुरुपुत्र म्हणून संबोधलं. आजची कथा याच ठिकाणी थांबते आणि उद्याच्या कथा भागामध्ये आपण एकनाथ महाराजांचं जीवनचरित्र बघणार आहोत. एकनाथ महाराजांची कथा बघणार आहोत. ज्ञानोबरायांचं चरित्र लगेचच चरित्र 2 तासामधून सांगून होणार नाहीये, पण जे आहेत जे मेन प्रसंग ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. सुंदर अशी झाकी आमच्या लोकरे दादा दाखवतायत. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि गोड हे छोटे छोटे बालक छान दिसतं, एकदा यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. इथं ज्ञानोबराय मुक्ताबाई बनण्याचा आज या धर्ममंडपामध्ये योग आला, तेही अहोभाग्य लागतं महाराज. कुणालाही तो बनण्याचा योग येत नाही महाराज. सगळं तुम्हाला मी काल सांगून गेलं. जे होतं ते सर्व याच्यानुसारच होतं. भाग्यामध्ये असावं लागतं प्रत्येक गोष्ट चांगली असो किंवा वांगली असो, कोणती पण ती भाग्याने मिळते. अगदी आजच्या दिवशी गोड अशी अन्नदानाची पंगत झाली. म्हणजे निलिमाताई संदीप शिंदे यांची सुंदर अशी अन्नदानाची पंगत झाली. आणि आज सर्वच परिसरातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यापेक्षा नाण्याने सर्व तुम्ही निश्चित श्रेष्ठ आहात. सर्वच जण या ठिकाणी तुमचे सर्वांचे धन्यवाद करते. या ठिकाणी आमचे बंधू धनंजय भाऊ राहणे वारकरी संप्रदायामध्ये एक मोठं कार्य आहे त्यांचं, तेही या ठिकाणी आलेत. आमच्या पानसरे मावशी या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत. आज आमच्या मंडळातील वंदनाताईंचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. मी त्यांना मंडळाच्या वतीने आणि भजनी मंडळाच्या वतीनं अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देतो. आणि आजच्या आरतीचे मानकरी धनंजय भाऊ राहणे, भूषण राऊत, राहुल भगुरे, डॉक्टर वावेत
कल्पनेची हॅलो
महायोगपीठे तटे भीमरत्या वर पुंडलिकाय दातो मुनिंद्रेस स्तमागत्यतिष्ठम तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रैलोक्य पावने आद्यत्रय जन्नी देवाची. आज या आपल्या जाधव संकुल परिसरामध्ये सकल संगीत संत चरित्र कथा, मला वाटतं या सातपूर भागामध्ये संगीत संतांची चरित्रकथा हा प्रयोग मला वाटतं पहिल्यांदाच आपल्या या भागातीलच ख्यातनाम कीर्तनकार वारकरी संप्रदायाचं एक सातपूर भागातलं नवे नवे आता तर जिल्ह्याबाहेर आणि नावाजलेलं असं व्यक्तिमत्व आमच्या भगिनी हरिभक्त पारायण शीतलताई तुपे यांच्या माध्यमातून आपण ही कथा श्रवण करीत आहात. आणि आज आपण संत ज्ञानेश्वरांचं चरित्र बघितलं, विसोबा खेचर कसे होते, चांगदेव महाराजांचं चरित्र बघितलं. त्याच्यानंतर जसं आपण म्हटलो का विसोबा खेचरांना जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींचा महिमा कळाला आणि मग त्यानंतर त्यांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं आणि तेच पुढं नामदेवरायांचे गुरु झाले. असा हा संत परंपरा, शिष्य गुरु परंपरा. आणि त्यानंतर चांगदेव महाराजांनी जसं कोरपत्र लिहिलं आणि त्यांना ज्यावेळेस मुक्ताबाईंनी अनुग्रह दिला आणि त्याच्यानंतरून चांगदेव 65 हा ग्रंथ ज्ञानोबारायांनी त्या पत्रावर लिहिला आणि तो ग्रंथ उदयास आला. अशा या पद्धतीने खऱ्या अर्थानं मला वाटतं उद्या नादबाबांचं चरित्र सांगणार आहे आणि दररोज कुठल्या ना कुठल्या संतांचं चरित्र. आणि हे एकाच व्यासपीठावर आपल्याला ग्रहण करायला भेटतं. कारण वारकरी संप्रदायामध्ये बऱ्याचदा बघितलं तर एका संत चरित्र जर सांगायला जर बघितलं तर 8-8 दिवस. आज मी देगलूरकर महाराजांच्या प्रवचनाला आलो. फक्त आता विश्वात्मक माझा श्रीगुरु निवृत्ती राजा या ज्ञानेश्वर माऊलींच्या 15व्या अध्यायातील ओवीपर्यंत त्यांनी निरूपण मांडलं. परंतु ताईंनी या ठिकाणी 7ही दिवस अगदी धावत्या वेळेमध्ये आपल्या बुद्धीला झेपेल आणि जेवढा आनंद भेटेल इतक्या नुसता म्हणजे कथा स्वरूपात नाही तर आपण एक बघितलं की अनेक वेशभूषा करून या ठिकाणी संत अवतारामध्ये सर्व बालगोपाळ या ठिकाणी आले. म्हणजे आपल्या बुद्धीला एक समजण्याजोगे या ठिकाणी चरित्रकथा पुढच्या पिढीला कळावी या अनुषंगानं अतिशय सुंदर संगीत चरित्रकथा या ठिकाणी होत आहे. खरं तर हे आपल्या या तुमच्या भागाचं भाग्यच मानावं लागेल की ताईंसारखं व्यक्तिमत्व तुम्हाला या ठिकाणी लाभलं. मंदिरं अनेक होतात परंतु त्या ठिकाणी आपल्याला एक कोणीतरी चालक असावा लागतो आणि तो चालक तुम्हाला ताईंच्या माध्यमातून मिळाला. अजून एक गोष्ट, आता येत्या 14 जानेवारी रोजी श्री गुरु निवृत्तीनाथ दादांचा पौषवारी सोहळा आहे. त्या निमित्तानं महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीनं सालाबादप्रमाणे 12 जानेवारी आणि 13 जानेवारी म्हणजे 9वी आणि 10मीला दुपारपर्यंत सालाबादप्रमाणे येणाऱ्या ज्या प्रत्येक दिंडी आहे त्या दिंडी चालक आणि विनेकऱ्यांचा आम्ही भव्य दिवस सत्कार करत असतो. पहिल्या वर्षी आम्ही ट्रॉफ्या दिल्या होत्या आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की निवृत्तीनाथ दादांच्या पालखी सोहळ्यामध्ये माऊलींचा फोटो असतो, तुकोबारायांचा फोटो असतो, परंतु निवृत्तीनाथ दादांचा नसतो. मग आम्ही दुसऱ्या वर्षी विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांचा 1.5-2चा मोठा असा फोटो प्रत्येक दिंडीला दिला. त्याचा परिणाम असा झाला की त्या पुढच्या दिंडी सोहळ्यामध्ये प्रत्येक पालखी सोहळ्यामध्ये पालखीमध्ये आम्हाला तो फोटो बघायला मिळाला. त्याच्यानंतर पुढच्या वेळेस आम्ही असं ठरवलं की ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरामध्ये आहे, तुकोबारायाची अभंग गाथा आहे, परंतु निवृत्तीनाथ दादांचा अभंग गाथा इतका पाहिजे त्या प्रमाणे प्रकाशित नाही आणि बऱ्याच कीर्तनकारांच्या घरात सुद्धा तो उपलब्ध नाही. मग आम्ही गेल्या वर्षी निवृत्तीनाथांची अभंग गाथा प्रत्येक दिंडीला भेट दिली आणि ह्याही वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग गाथा, कारण ज्ञानेश्वरी बऱ्याच जणांकडे आहे परंतु संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग गाथा हा कोणाकडेच नाही. तर जवळजवळ आम्ही 500 ते 600 या अभंग गाथांचं वाटप या ठिकाणी करीत असतो. आणि मला वाटतं ताईंच्या माध्यमातून 10मीला सुद्धा आपली इथून निवृत्तीनाथांची पालखी निघते. तर निश्चित ताई आम्हाला तुम्हाला आत्ताच आमंत्रण देतो की आपण 13 तारखेला 10मीला निश्चितपणे आमच्या व्यासपीठावर या. आपण सुद्धा तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांची अभंग गाथा देऊन सन्मानित करण्यात येत आहे या ठिकाणी. ताईंनी असं आवाहन केलेलं आहे की यावेळेचा जो पायी दिंडी सोहळा असेल तो भव्य दिव्य स्वरूपात आपण
साजरा करावा आणि मोठ्या संख्येने आपण या दिंडी सोहळ्यामध्ये सामील व्हावं ही महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीनं आणि ताईंच्या वतीने सुद्धा आपणा सर्वांना आव्हान आहे. त्याचबरोबर सर्व गुणीजनांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा माझ्या सकाळा हरीच्या दशा या नामदेव महाराजांच्या अभंगाप्रमाणे आपलं आयुष्य सुखाचं समाधानाचं समृद्धीचं संत जीवन परत जावो परमार्थ घडो आध्यात्मिक जीवन लाभो ही निवृत्तीनाथांच्या चरणी विश्वगुरु त्याचबरोबर साम्राज्य कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराया आणि तुकोबारायांच्या चरणी या ठिकाणी नागेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मला आरतीसाठी बोलवलं त्याबद्दल मी ताईंचं आणि आपल्या सर्व मंडळाचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. चला आरतीवाली